मुंबईसारख्या कधीही न झोपणाऱ्या शहरात उंच इमारतीच्या गर्दीत अभिषेक आणि सई एका प्रशस्त अपार्टमेंटमध्ये राहत होते. घरात सतत दोन वेगवेगळ्या जगांचा संवाद सुरू असायचा. सकाळी अभिषेक लॅपटॉप उघडून कामाला लागायचा, तर सई खिडकीजवळ कॅनव्हास मांडून रंगाशी बोलू लागायची. सईच्या ब्रशचे फटके वेगवान, ठाम आणि बेधडक असत. तिच्या चित्रांमध्ये मुंबई होती. लोकल ट्रेनची घाई, सिग्नलवरची गर्दी, पावसात भिजलेली रस्त्यांची चमक आणि माणसांच्या डोळ्यातली स्वप्न. पण अभिषेकच्या लॅपटॉपच्या वॉलपेपरवर मात्र वेगळंच दृश्य असायचं. त्याच्या गावाकडील जुनी शाळा, मातीचा वास, मोडकळीस आलेली इमारत आणि आठवणींनी भरलेली शांतता. अभिषेक अनेकदा त्या वॉलपेपरकडे पाहून हरवून जायचा. सईला ते जाणवायचं, पण ती काही बोलायची नाही. एके दिवशी अभिषेकने ठरवलं, सई, उद्या सुट्टी आहे, आपण गावी जाऊया. तो म्हणाला. गावी? सई थोडी चिडली. मुंबईत इतकं काम आहे, मला इथेच बरं वाटतं. पण अभिषेक हट्टाला पेटला. शेवटी सई मान्य झाली, जरा नाराजीनेच. गावात पोहोचताच सईला जाणवलं, इथे वेळ जणू संत चालतो. कुठलाही हॉर्न नाही, कुठलीही घाई नाही. सुरुवातीला ही शांतता तिला बोचायला लागली. इथे काहीच नाही, ती पुटपुटली. अभिषेक तिला थेट त्या जुन्या शाळेत घेऊन गेला. तुटलेल्या खिडक्या, उडालेला रंग, ओस पडलेलं मैदान. अभिषेक काही क्षण गप्प उभा राहिला. इथेच मी पहिल्यांदा स्वप्न पाहायला शिकलो, तो म्हणाला. आवाज थरथरत होता. त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. सई, या मुलांना संधी नाही आहे, तो भावनिक झाला. या शाळेला नवीन जीवन देणं हे माझं स्वप्न आहे. सई थोडी नरमली, पण तरीही ती ठाम होती. अभिषेक, मला तुमचं स्वप्न कळतं, पण मी मुंबई सोडू शकत नाही. माझी कला, माझी ओळख, सगळं इथे आहे. मी तुमची सावली आहे, पण माझी सावलीही मला माझ्या प्रकाशाकडे घेऊन जाते. अभिषेक शांतपणे हसला. सावली प्रकाशाला नाही, तर प्रकाशाच्या दिशेने चालणाऱ्या माणसाला साथ देते. मी तुझ्यासोबत आहे. त्या क्षणी सईला वाटलं, त्याने तिचा निर्णय स्वीकारला आहे. पण अभिषेकच्या मनात वेगळाच संघर्ष सुरू झाला होता. मुंबईत परतल्यावर अभिषेकने एक गुप्त निर्णय घेतला. त्याने उच्च पगाराच्या IT नोकरीचा राजीनामा दिला. सईला काहीच सांगितलं नाही. त्याचं सगळं लक्ष आता सईच्या पहिल्या सोलो आर्ट गॅलरीवर होतं. तो स्वतः जाहिराती डिझाईन करायचा. रात्री उशिरापर्यंत फोन कॉल्सवर करायचा आणि सईसाठी महागडे रंग, ब्रश, कॅनव्हास आणायचा. बँकेतली बचत हळूहळू संपत चालली होती. थकवा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण सई कामात इतकी गुंतलेली होती की तिला काहीच जाणवलं नाही. शेवटी तो दिवस उजाडला. गॅलरीत प्रचंड गर्दी होती. सईच्या चित्रांचं भरभरून कौतुक होत होतं. पहिलं चित्र विकलं गेलं आणि सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती अभिषेकला शोधू लागली. तो गर्दीपासून दूर एका कोपऱ्यात शांत बसलेला होता. हातात एक जाड फाईल. ती फाईल पाहून सई थांबली. ती फाईल होती अभिषेकचा राजीनामा स्वीकारल्याचं पत्र आणि गावातील शाळेचा पूर्ण ब्लूप्रिंट. त्या क्षणी सईला सगळं समजलं. त्याने तिच्या स्वप्नासाठी स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं होतं. सई थेट स्टेजवर गेली. माईक हातात घेतला. गर्दी शांत झाली. तिने विकलेल्या चित्रांचे पैसे अभिषेकच्या हातात दिले. माझ्या कलेला आज इथे किंमत मिळाली, ती म्हणाली.
पण ही किंमत मी फक्त शहरात राहण्यासाठी वापरणार नाही. ती थोडी थांबली आणि मग ठामपणे म्हणाली, माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून अभिषेकने त्यांचं स्वप्न आणि नोकरी सोडली. पण नवरा बायकोच्या नात्यात सावली फक्त मागे उभी राहत नाही, ती आधार बनते. गर्दीत कुजबूज सुरू झाली. आजपासून सई पुढे म्हणाली, मी अभिषेकची सावली बनवून त्याच्या गावी जात आहे. माझ्या कलेला आता शहराच्या भिंती नव्हे तर गावातील मुलांचं भविष्य रंगवायचं आहे. गावात परतल्यावर सुरुवातीला सईला खूप त्रास झाला. वीज जात असे, इंटरनेट संत होतं आणि शहराची सवय सुटत नव्हती. पण अभिषेकच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती सगळं विसरायची. तिने शाळेच्या भिंतींवर सुंदर निसर्गचित्र काढली. मुलांसाठी रंग माझा नावाचा कलावर्ग सुरू केला. हसणारी मुलं, रंगाने माखलेले हात, सईला नवा अर्थ मिळाला. एका शांत संध्याकाळी ते दोघे शाळेच्या नवीन पायरीवर बसले होते. सूर्य मावळत होता. अभिषेक तिला जवळ घेत म्हणाला, सई, तू खरंच माझी सावली आहेस. सई हसली, नाही अभिषेक, सावली ती नसते जी फक्त प्रकाशाचं अनुकरण करते. सावली ती असते जी प्रकाशाच्या बाजूने उभी राहून त्याला अजून तेजस्वी बनवते. आपण दोघं एकमेकांचा आधार आहोत. आणि त्या क्षणी सावली आणि प्रकाश यांची सीमारेषा मिटून गेली.